कुणावर विश्वास, ज्यांचा संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांचा भाजप हा लोकशाही डुबवणारा पक्ष आहे, ही त्यांची पक्की ज्यांची खात्री आहे, त्या लोकांसोबत आमचा डायलॉग होऊ शकतो. आम्ही काही तोडाफोडाने राज्य करणार आहे. त्यामुळे दोन भाऊ दोन जण एकत्र येत असतील तर यामध्ये त्यांच्या एकत्र कुठल्याही स्वरूपामध्ये एकत्र येण्याच्या कृतीला आम्ही काही त्यावर कृती करू इच्छित नाही. उद्या येतो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आता अगदी उंबरठ्यावरती. काँग्रेसची, महाविकास आघाडीची आणि त्यातही काँग्रेसची काय तयारी आहे या निवडणुकांच्या दृष्टीने? संपूर्ण महाराष्ट्रातला जिल्हानिहाय आढावा आम्ही ह्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्यासोबत हा एक ड्राईव्ह आमचा संपन्न झालेला आहे. आणि त्यामध्ये कुठे कोणत्या तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आणि काय करायचं त्यासाठी आवश्यक त्या राजकीय सूचना देखील दिलेल्या आहे. आणि एवढंच नाही तर यावेळेसच्या निवडणुकीमध्ये पक्षादेश असं स्वरूप न करता आम्ही खालच्या माणसाची त्याच्यामध्ये भागीदारी ही सुनिश्चित करत आहोत. आणि युती आणि आघाडीच्या संदर्भामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आमच्या तालुक्याच्या युनिटला, जिल्ह्याच्या युनिटला, नगरपालिकांच्या, महानगरपालिकाच्या युनिटला त्या ठिकाणी आम्ही त्यांना अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी नियोजन करायचं आणि त्यांच्या निर्णयाचं व्हॅलिडेशन करून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, ही असणारी आमची स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी मेळावे, मोर्चे, मतदार याद्यांचं एकंदरीत संपूर्ण तपासणी, हे सर्व काम आमचं सुरू झालेलं आहे. आणि या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार आहोत. इथे सुरुवातच अशी होती की महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत, उदाहरणार्थ शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो घटक पक्ष आहे, तर त्यांना राज ठाकरेंबरोबर युती करायची, पण काँग्रेसचा त्या युतीला विरोध आहे. इंडिया अलायन्सचे कन्व्हेनर हे राष्ट्रीय स्तरावर आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आहे. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणून 2019ला महाराष्ट्रामध्ये भाजपला दूर ठेवण्याच्या अनुषंगाने अलायन्स झालं. आता तेच पुढे इंडिया अलायन्समध्ये ते पुढे झालं. नवीन कोणत्या पक्षाला यायचं देशभरात कुठे, तर त्यासाठी त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव किंवा तशा प्रकारची चर्चा ही राष्ट्रीय पातळीवर, ही इंडिया अलायन्स पातळीवर केली पाहिजे. आणि त्यानंतर या संदर्भामध्ये जो निर्णय व्हायचा तो होईल. आता यात कोणी संपर्क साधला नाही साधला, कोणी येणार आहे म्हटलं नाही येणार आहे म्हटलं, या संदर्भातली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला कुठल्याही प्रकारची याची माहिती नाही. करिता नवीन पिढीची आवश्यकता नाही, हा असणारा आमचा एक संदर्भ होता. तर या सगळ्या संदर्भाच्या सोबत जो नॉट निगोशिएबल आहे की भारतीय जनता पार्टी ही लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि यांना सत्तेतून बाहेर खेचलं पाहिजे. संविधान संरक्षण आणि संवर्धन हा एकंदरीत इंडिया अलायन्सचा नॉट निगोशिएबल हा गाभा आहे. आणि या गाभ्याच्या अनुषंगानं सहमती कोणाकोणाची आहे ती सर्व मंडळी त्यामध्ये ही सहभागी झालेली आहे. काँग्रेस निवडणुकांना सत्ता म्हणून बघत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आता आपल्याला बसलंच पाहिजे आणि आपलाच आला पाहिजे, आम्ही बसणारच आहोत, आम्ही लढणारही आहोत, पण सत्तेसाठी भांडणारे आम्ही लोक नाही. आम्ही जे आहोत हे संविधानिक मूल्याकरता भांडणारे लोक, ती आमची प्राथमिकता आहे आणि त्या प्राथमिकतेच्या अनुषंगाने आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही आमचा अधिकार जो आहे तो स्थानिक पातळीवर दिला आहे. आम्हाला स्थानिक पातळीवरून अजून कुठल्या प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही किंवा राष्ट्रीय पातळीवरून एक नवीन घटक पक्ष जोडून घ्यायचा का या संदर्भातही अजून काही आमचं मत जाणून घेण्यासाठी आम्हाला काही विचारणा झालेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या संघटनेला पूर्ण ताकद देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही अत्यंत व्यवहार्य भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. तुम्ही इंडिया अलायन्सचा उल्लेख केला. महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेसाठी इंडिया अलायन्स बनवली गेली, विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली गेली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याची गणितं वेगळी असतील आणि मग त्यामध्ये ते राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये इन्क्लूड करू इच्छितात. तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही जे आता म्हणालात, भाजप धार्जिण्या लोकांना तुम्ही घेणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. मग तुमचा राज ठाकरेंवर विश्वास नाहीये का? हे दोन प्रश्न आहेत माझे. नाही, यामध्ये युबीटी पण एक पक्ष आहे, शिवसेना उभाटा हा पण एक पक्ष आहे. त्या पक्षांची स्वतंत्र मतं आहेत, त्यांनी त्या अनुषंगाने ते काय चर्चा करत असतील, बोलत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आणि ते तिसऱ्या पक्षाचाही तो अधिकार आहे. मी काँग्रेस पक्षाची एकंदरीत या संदर्भातली असणारी काय भूमिका आहे ती या ठिकाणी सांगितली आहे.
तर आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ती या स्वरूपाची आहे आणि त्यानुसार काँग्रेस पक्ष हा निवडणुकांना सामोरं जाईल ही असणारी आमची भूमिका आहे. यात अजून कोणाची काय वेगवेगळ्या ठिकाणी भूमिका राजकारणामध्ये आहेत. मात्र त्या राज ठाकरेंवरती विश्वास नाहीये का? कोणावर विश्वास, ज्यांचा संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांचा भाजप हा लोकशाही डुबवणारा पक्ष आहे, ही ज्यांची ज्यांची खात्री आहे, त्या लोकांसोबत नंतर डायलॉग होऊ शकतो. आणि तो होत असताना संविधानिक मूल्य जे आहेत, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, शेवटी हा अल्टिमेटली हा परवलीचा शब्द आमच्यासाठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाता येईल. काही असे पण दल आहेत की जे संविधानाची भाषा करतात, मोदींना विरोध दर्शवतात, मात्र असे अनेक घटक जे आहेत हे इंडिया अलायन्सच्या बाहेर आहे. पण म्हणजे याचा अर्थ स्पेसिफिकली मी असं म्हणायचं का की मनसेने उद्या हात पुढे केला आणि शिवसेनेने मनसेला आपल्या बरोबर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही त्यांना वेलकम करणार आहात? जर तरवर राजकारण होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रत्यक्ष काय घटना घडतात त्याकडे त्या घटना उपस्थित जेव्हा होतील तेव्हा त्याच्यावर बोलू. आणि शेवटी ही निवडणूक आहे, राजकारण आहे. हे असं झालं तर तसं होईल का, तसं झालं तर असं होईल का, हा बराचसा जो भाग आहे. नाही, याच्यामध्ये जर तरचा प्रश्न राहिलाच नाही. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना हे एकत्र येणार हा जर तरचा प्रश्नच नाहीये. एकमेकांच्या घरी जात आहेत, भेटतायत, शुभेच्छा देत आहेत, एका मंचावरती दिसत आहेत. नाही, प्रश्नच आम्ही भारत जोडो आले आहोत. आम्ही काही तोडाफोडा आणि राज्य करणारे नाही. त्यामुळे दोन भाऊ, दोन जण एकत्र येत असतील तर यामध्ये त्यांच्या एकत्र कुठल्याही स्वरूपामध्ये एकत्र येण्याच्या कृतीला आम्ही काही त्यावर कोणती टिप्पणी करू इच्छित नाही. सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे. राहिला विषय हा आघाडीच्या अनुषंगानं, तर आघाडीच्या अनुषंगानं हा जरतर आहेच. आघाडीच्या अनुषंगानं हा जरतरचा आहे आणि त्या जरतरवर ताबडतोबीनं कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये रिप्लाय देण्याची किंवा व्यक्त होण्याची काही आवश्यकता नाही. पण जर शिवसेना आणि मनसे एकत्र येत असतील मुंबईमध्ये, किंवा आता मनसेचा पण संपूर्ण पॅन महाराष्ट्र अशी काही ताकद नाहीये की ते सगळेच ठिकाणी ते एकत्र निवडणुका लढवतील. ज्या ठिकाणी निवडणुका लढवतील त्याचा परिणाम हा महाविकास आघाडीवरती होईल का? विपरीत परिणाम की शिवसेना बाहेर होईल किंवा तुम्ही विरोध कराल त्या गोष्टीला? हा पुन्हा जरतरच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. ते त्यांनी कुठेही महाविकास आघाडीच्या सोबत येण्याच्या अनुषंगानं, महाविकास आघाडीचं नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर काही ठिकाणी ते एकत्र येत असतील, जसं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. आपला हा जो प्रश्न आहे तो महाविकास आघाडीतली आम्ही घटक पक्ष अर्थातच माझ्याकडे आहे. हा काही माझ्याशी आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील अर्थातच म्हणजे काँग्रेसशीच आहे. तेच आपल्याला म्हणतो की काँग्रेसशीच आपला हा प्रश्न आहे आणि काँग्रेसच्या अनुषंगानं मी आपल्याला त्या संदर्भातलं सविस्तर असं उत्तरही दिलेलं आहे. बर, तुम्ही निवडणुकीच्या तंत्राबद्दल बोललात. तंत्र कसं आहे, राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली, यंत्राबद्दल देखील तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत वोट चोरी गद्दी छोड हा राहुल गांधींनी दिलेला नारा आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी निवडणूक आयोग ती पार पाडत नाही. मशीनच्या अनुषंगानं लोकशाही ही आपण कुठून लोकशाही देश कशाला म्हणतो की मतदान होतं आणि मतातून जी प्रक्रिया होते त्याला आपण लोकशाही म्हणतो. आता तीच हायजॅक करण्याच्या अनुषंगानं जर प्रयत्न होतील तर आपण लोकशाही बुडवतो हा त्यातला असणारा अर्थ आहे. आणि ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जगभरामध्ये अनेक ठिकाणी त्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत, शंका आहेत. निवडणूक आयोगाचं काम आहे की त्या शंकांचं निरसन करणं, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणं आणि त्यावर कोणी संशय घेणार नाही अशा पद्धतीनं आपला एकंदरीत तपास आणि एकंदरीत यंत्रणा असली पाहिजे. ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मतदारांची यादी पण तशीच असली पाहिजे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आता निवडणूक आयोगच आपली जबाबदारी पार पडत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे आणि या समस्येच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी, हा काही काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया अलायन्सचा विषय नाही, भारतातल्या तमाम नागरिकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या या बोटचेपी भूमिकेला कुठे ना कुठे आपल्याला सर्वांना मिळून त्यांना जाब विचारला पाहिजे आणि त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपात जे निवडणूक आयोग वागतोय, निवडणूक आयोगाच्या बिहार निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त इतके कॅज्युअली आणि त्याची देहबोली, त्यांची शब्दरचना ही अशी बसत होते अरे तुम्ही निवडणूक आयोग आहे. ज्ञानेश कुमार आहेत, ज्ञानी माणूस आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावं, परंतु ऍफिडेव्हिट द्यायला काय हरकत आहे? निवडणूक आयोग म्हणतंय की ऍफिडेव्हिट द्या, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळं जग जाहीर करताय. मग राहुल गांधींनी दुसऱ्यांदा सांगितलं की तुम्ही 7 दिवसात त्याचा खुलासा करा.
नाही तर तुम्ही चोर आहात असं निवडणूक आयोग लोक म्हणतील. असं दुसरं पण एक आहे. त्यामुळे हाताच्या कंगणाला आरसा कशाला. तुम्ही दरवर्षी नरेंद्र मोदी 2 कोटी रोजगार देणार होते, तर त्याचं काय झालं हे जसं विचारू नका. हे पॅकेज नेमकं काय हे विचारू नका. तत्सम त्यांचं निवडणूक आयोगाची वागणं त्यात अनुषंगाने आहे. बरं, ईव्हीएम आणली त्या म्हणजे अगदी त्या इतिहासामध्ये जायचं नाही. 84ला इंदिरा गांधी वगैरे होती, त्यांनी सगळं आणलेलं आहे. 2004ला ईव्हीएमने निवडणुका झाल्या, त्या तुम्ही जिंकला. 2009ला झाल्या. तेव्हापासून भाजप तुमच्यावर आरोप करत आहे की तुम्ही ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग करून किंवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा करून तुम्ही निवडणुका लढवल्या, जिंकल्या. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली. आता पुन्हा देखील तुम्ही त्याच भूमिकेमध्ये आहात की ईव्हीएमनेच निवडणुका झाल्या पाहिजेत. हे बघा, आमची जी भूमिका आहे ती लोकशाही वाचवण्याची भूमिका आहे. आम्ही बीजेपी हा प्रोपगंडाने बोलतो, भ्रम निर्माण करणारं असतो. आम्ही काही भ्रम निर्माण करत नाहीये. आमचं भांडण जे आहे ते काही गुद्द्याचंही नाही, ते मुद्द्याचंच आहे. आणि या संदर्भामध्ये ईव्हीएम आणलं असेल ना, काँग्रेसने आणलं असेल ईव्हीएम. राहुल गांधींनी टेक्नॉलॉजी आणली, इंटरनेट आणली, तेव्हा सगळे विरोध करणार आहेत. ही पिल्लावळ आहे, त्यामुळे ते आणली ना. आता इंटरनेट राहुल गांधींनी आणलं, राजीव गांधींनी इंटरनेट आणलं. आता इंटरनेट आणल्यावर त्याचा वापर बीजेपीच हा जास्ती जर राजीव गांधींना बदनाम करायसाठी वापरत असेल, याला काही राजीव गांधींचा दोष आहे असं म्हणता येत नाही. मग भारतात लोकशाहीच काँग्रेसने आणली असं आम्ही म्हणत असताना मग आता ती हुकुमशाहीकडे चालली आहे. मग तुम्ही लोकशाही कशाला आणली असं जसं गैर लागू आहे, तसं या संदर्भामध्ये शेवटी सत्तेवर बसल्यावर तिचा कोणत्या विवेकाने आणि संविधानानुसार चालवायचे की नाही हा कळीचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष हा देशाला वेठीस धरण आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जात आहे, असं हे मात्र आजचं स्पष्ट चित्र आहे. एक शेवटचा प्रश्न या संदर्भातला की लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला राज्यात खासदार आले, 31 खासदार निवडून आले. विधानसभेमध्ये पराभव झालेला. विधानसभेमध्ये जी चूक झाली किंवा जो काय हलगर्जीपणा म्हणा किंवा काय दुर्लक्ष म्हणा, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ नये आणि ही जी मतचोरी आहे ही थांबवता येईल ह्यासाठी तुमच्याकडून पक्षाकडून कार्यकर्त्यांना काही सूचना किंवा तशा पक्षीय स्तरावरती काही प्रयत्न चालू आहेत का? ठिकठिकाणी मतांची जी चोरी ती थांबवण्याच्या अनुषंगानं आमची पूर्ण संघटनेमध्ये आमचे लोक सतर्क आहेत. BLA वगैरे हे जे काही आमचे राहिलेले होते किंवा वाढीव बदल ते आम्ही त्या ठिकाणी ही करत आहोत. त्यामुळे आम्ही सक्रिय आहोतच. मात्र आता आमची लढाई जी आहे ती थेट सरकारशीच आहे. आमची लढाई भाजपशी नाही. निवडणूक आयोगच आता OTP बोगस देऊन ही चोरी करायला लागते. त्यामुळे ही सगळी लढाई जी आहे ही बदललेली आहे. आता या बदललेल्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे देखील आमचं एक अनुषंगिक आपल्या सर्वांच्याकडे एक आमचं साकडं आणि एक आमची विनंती राहणार. नक्कीच मुंबई आउटलुक हा लोकशाही वाचवण्यासाठी जे काही लढाई सुरू आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी अँड आयडिओलॉजी, लोकशाही वाचवण्यासाठी जी काही लढाई सुरू आहे त्यामध्ये आम्ही नक्कीच यामध्ये आमचा खारीचा वाटा जे काय आम्हाला योगदान देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण इथेच थांबूया. सकपाळ सरांचं आभार की त्यांनी खूप बिझी स्केड्यूल मधून आम्हाला त्यांचा वेळ दिलेला, त्यामुळे तुमचा विशेष आभार. धन्यवाद सर. थँक्यू.